वंदे मातरम. देशबांधवांनो नमस्कार. मी राजन वडके. तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची. देशबांधवांनो, स्मरणगाथा क्रांतीवीरांची मालिकेतील या भागात आपण ऐकणार आहोत ऑगस्ट क्रांतीचा पहिला हुतात्मा, पुण्यातील निधड्या छातीचा बाल क्रांतिकारी नारायण दाभाडे याची रोमहर्षक कहाणी. भारताच्या स्वातंत्र्यासाठी देशातील अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात आंदोलनं केली, मोर्चे काढले, उपोषण केलं. या स्वातंत्र्य लढ्यात पुरुषांबरोबरच जसा महिला क्रांतिकारकांचा सहभाग होता, तसंच काही धाडसी देशभक्त बालक्रांतीवीरांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. यात पुण्याचा नारायण दाभाडे याचं प्रेरणादायी कार्य विसरता येणार नाही. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. यात ब्रिटिशांचाही सहभाग होता. भारत ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली होता. महायुद्धामुळं ब्रिटिश राजवट डळमळू लागली होती. पुण्यातील विश्वनाथ दाभाडे हे कट्टर देशभक्त होते. त्यांचा नारायण हा मुलगा. आईच्या लोरीसोबतच त्यानं वंदे मातरमही ऐकलं होतं. जसा तो मोठा होत गेला तसं शाळेतील शिक्षकांच्या प्रोत्साहनानं त्याची वैचारिक मूल्य अधिक दृढ होत गेली. विश्वनाथ दाभाडे जेव्हा शाळकरी मुलांना भेटायचे तेव्हा ते त्यांच्याशी देशभक्ती, त्याग आणि स्वातंत्र्याबद्दल बोलत असत. त्यांच्या संवादाचा परिणाम नारायणवरही होत असे. त्याच्या मनात इंग्रजांबद्दल प्रचंड राग आणि द्वेष होता. ब्रिटिशांच्या अत्याचाराबाबतची मतं तो आपले वर्गमित्र आणि लोकांसमोरही स्पष्टपणे व्यक्त करत असे. भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ब्रिटिशांना या देशातून हाकलून दिलं पाहिजे असं तो सर्वांना सांगत असे. त्याच्या या मोहिमेमुळं लोकांमध्ये त्याची चर्चा होऊ लागली. त्यामुळं 10-12 वर्षांचा नारायण ब्रिटिश प्रशासनाच्या डोळ्यावर आला. 9वीत असताना त्यानं मित्रांसोबत देशासाठी जीवन आणि देशासाठी मरण अशी शपथ घेतली होती. नारायणच्या या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव लोकांवर पडत असे. त्यामुळं ब्रिटिश पोलिसांचं त्याच्यावर लक्ष होतं. त्याचवेळी या महायुद्धाच्या काळात भारताचं पूर्ण समर्थन प्राप्त करण्याच्या उद्देशानं 1942च्या मार्चमध्ये ब्रिटिश सरकारनं एक मिशन पाठवलं होतं. विन्स्टन चर्चिल यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते स्टॅफोर्ड क्रिप्स हे या शिष्टमंडळाचे अध्यक्ष होते. भारतानं क्रिप्स मिशनची मागणी फेटाळून लावली. भारताचं सहकार्य मिळवण्याचा क्रिप्स मिशनचा हेतू सफल झाला नाही. ब्रिटिश सरकारच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचं भारतीय नेत्यांनी ठरवलं. मुंबईच्या गोवालिया टँक मैदानात 7 आणि 8 ऑगस्ट 1942 मधील काँग्रेसच्या अधिवेशनात 8 ऑगस्ट या दिवशी महात्मा गांधींनी भारत छोडोची हाक दिली. जनआंदोलनाचा धोका ओळखून ब्रिटिशांनी 8 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासूनच देशभरातील राजकीय नेते, स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारकांचं अटकसत्र सुरू केलं. अधिवेशनातून पुण्यात परतलेल्या न.वी. गाडगीळ, केशवराव जेधे, भाम गुप्ते, पोपटलाल शहा, विक्रू साठे, हरिभाऊ फाटक, माधवराव मेमाणे आदी नेत्यांना अटक करण्यात आली. या अटकसत्राच्या बातम्या वेगानं पसरल्या. त्यामुळं देशभरात संतापाची लाट उसळली. दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्टला मुंबईत अरुणा असफ अली यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली. देशभरात आंदोलनाचा वणवा पेटला होता. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारा देशभक्त नारायण दाभाडे यालाही याची माहिती कळली होती. ब्रिटिशांना धडा शिकवण्यासाठी ही मोठी संधी असल्यानं त्याचं रक्त सळसळत होतं. त्याचवेळी पुण्यातील कार्यकर्ते, नागरिकांनी स्वतःच्या हातात आंदोलनाची सूत्र घेतली. दुसरीकडं ब्रिटिश प्रशासन सावध होतं. मात्र
या परिस्थितीला न जुमानता 9 ऑगस्टच्या सकाळी कसबा पेठेतून लोकांचा स्वयंस्फूर्त मोर्चा निघाला. भारत माता की जय, छोडो भारत अशा घोषणा देत मोर्चा काँग्रेस भवनकडे जाऊ लागला. मोर्चा तेथे गेल्यावर नारायण दाभाडे यानं भवनावरील ब्रिटिशांचा युनियन जॅक काढून तो तिरंगा फडकवायचा असं ठरलं होतं. काँग्रेस भवनच्या परिसरात ब्रिटिश अधिकारी हॅमंड याच्यासह बंदूकधारी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मोर्चा काँग्रेस भवन येथे आला. तेथे झालेल्या सभेनंतर तिरंगा फडकवण्यासाठी नारायण हळूहळू पुढे सरकू लागला. त्यावेळी पोलिसांनी त्याला हटकलं. तेव्हा हॅमंड यानं गोळीबार करण्याची धमकी दिली. मात्र पोलिसांच्या धमकीला नारायण घाबरला नाही. पोलिसांशी झटापट करून नारायण तिरंगे घेऊन पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचला. मात्र तोपर्यंत केलेल्या गोळीबारामुळं त्याच्या पायाला आणि दंडाला गोळी लागली होती. जखमी अवस्थेतही न डगमगता नारायणनं ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून फाडून टाकला आणि तेथे तिरंगा फडकवला. नारायणच्या या धाडसी कृत्यानं हॅमंड चवताळला. त्यानं नारायणच्या दिशेनं नेम धरला अन त्यानं झाडलेल्या गोळीनं नारायणच्या छातीचा वेध घेतला. अंग्रेजो भारत छोडो, भारत माता की जय अशी घोषणा देत नारायण खाली कोसळला. तिरंग्यापाशीच त्यानं हौतात्म्य पत्करलं. त्याच्या पाठोपाठ आलेला SV पारसनीस हा तरुण गोळीबारात जखमी झाला. ऑगस्ट क्रांतिदिनी मातृभूमीसाठी नारायण यानं दिलेल्या प्राणांच्या बलिदानामुळं पुणे शहरातील आंदोलनाची धग वाढली. तरुण पेटून उठले. फर्ग्युसन कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, कृषी महाविद्यालय येथील तसंच इतरही महाविद्यालयीन तरुणांनी छोडो भारतचा नारा देत पुणे शहरात मोर्चे काढले. या मोर्चांवरही ब्रिटिश पोलिसांनी क्रूरपणे लाठी हल्ला आणि गोळीबार केला. यातही काही तरुणांचा मृत्यू झाला. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.